हॅलो गाईज, नमस्कार. मी रवी कुमार. नॅशनल आवाजच्या या ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण मनसाराम नगर येथील एका शख्सला भेटणार आहोत आणि त्या शख्ससोबत आपण चर्चा करणार आहोत. कारण त्या शख्सने संपूर्ण खानदेशात नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार इथं नाही तर गुजरातच्या काही भागांमध्ये आपल्या रियालिटी शोमधून गायिकेच्या माध्यमातून त्यांनी समाजाचं प्रबोधन केलेलं आहे. आणि त्या शख्ससोबत आज आपण फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. तर मनसाराम नगरला आपल्याला जायचं आहे. त्यातपूर्वी मी तुम्हाला एक विनंती करेल, तर आपला हा ब्लॉग नॅशनल आवाजचा हा ब्लॉगमध्ये तुम्ही कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि आपण वाडी भोकर रोड येथून तर ते थेट मनसाराम नगरपर्यंत तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला यायचं आहे. तर मित्रांनो, तर चला मग मनसाराम नगरला आपण जाऊया. दुसरी गोष्ट महत्त्वाची, तत्पूर्वी तुम्हाला अजून एक विनंती करेल, जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि लाईक केल्यानंतर तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये हा शेअर करायला विसरू नका. कारण मी ज्या शख्सची बात करतो, ज्या शख्ससोबत तुमची मी ओळख करून देणार आहे, नंतर तुम्हाला ती कळेल की आपण कुठल्या माणसाशी आणि कुठल्या माणसाबरोबर आपली ओळख झालेली आहे. तर चला मग आपण जाऊया आणि त्यांच्याशी संबंध विषयावर चर्चा करूया. तर मग तुम्ही हा ब्लॉगशी कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हालाही त्या शख्ससोबत ओळख परिचय करून देता येईल. तर चला मग. गांभीर्याने लक्ष देत नाही. सुद्धा तुमच्या समाजाच्या नागरिकांना जावं लागतं. त्यामुळे त्यांनी लोकांना मास्क लावलेले आहेत. खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, रस्ता दिसत नाही. रस्ता खड्ड्यात आहेत की खड्डे रस्त्यात आहेत हेच कळायला मार्ग नाही. बघितला धुळे शहराचा रस्ता, धुळे शहराची महानगरपालिका, धुळे शहराची पदाधिकारी, धुळे शहराचे मनपाचे नगरसेवक पदाधिकारी काही नागरिक आरडाओरडा करत असतात, परंतु प्रशासनाने मात्र झोपेचं सोंग घेतलेलं दिसत आहे. बघितलं रस्ता किती खराब झालेला आहे. रस्ता एकदमच खराब आहे. अतिशय दुर्दैन्य, खूप मोठ्या प्रमाणात रस्ता खराब आहे. हॅलो गाईज, नमस्कार. मी रेस्ट हाऊसला आलेलो आहो. तर जे मित्र माझे येणार होते ते माझ्यासोबत आहेत आता.
आणि आम्ही आता ज्या शख्सकडे जाणार आहोत त्यांच्या घरी जाणार आहोत. लुंबिनी वन संबोधीनगर या ठिकाणी जाणार आहोत. तर चला मग माझ्यासोबत तुम्ही या ब्लॉगशी कनेक्ट राहा. चला मग ओके. धुळे शहरातलं हे शिवतीर्थ आपण बघू शकतात. इथून साक्री रोड आम्ही साक्री रोडने जाणार आहोत संबोधीनगरला. सर्वांचं स्वागत आहे. यामध्ये जी काही प्रतिभावान जी मंडळी आहे या मंडळींची आपण भेटून चर्चा करत असतो आणि समाजामध्ये चांगल्या विचारांचे लोक जे आहेत त्यांच्याशी संवाद साधून समाज जागृतीचं काम आपण करत असतो. आणि नॅशनल आवाजच्या माध्यमातून आम्ही असा चंग बांधलेला आहे की समाज प्रबोधनामध्ये आपला देखील काहीतरी वाटा असला पाहिजे. म्हणून आम्ही जे काही वैचारिक अधिष्ठान असलेले लोक आहे, सांस्कृतिक क्षेत्रातले असतील, वैचारिक क्षेत्रातले असतील किंवा प्रशासकीय क्षेत्रातले असतील, राजकीय क्षेत्रातले असतील, अशा लोकांना आपण त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्यातले जे काही चांगले विचार आहेत ते विचार आम्ही आपल्यापर्यंत पोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. आमचा हेतू आहे की जगामध्ये या देशामध्ये जे काही समतावादी विचारांचे लोक आहेत, मानवतावादी विचारांचे लोक आहेत, त्यांना स्कोप मिळावा, त्यांना त्यांचा परिचय इतर जनतेशी व्हावा, याच्यासाठी नॅशनल आवाज. अण्णासाहेब, आपण आता कुठून चालले आहोत? आपण साक्री रोड भीमनगरला आलेलो आहोत. भीमनगरला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक छोटंसं एक स्मारक आहे आणि त्या ठिकाणी भीमा कोरेगावचा जो काही स्तंभ आहे तो प्रतिकृती आपण बनवलेली या ठिकाणी धुळ्यामध्ये नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांनी केलेला आहे. तर हा साक्री रोड परिसर आहे. पूर्वी हा फार गजबजलेला परिसर असायचा. हा जो रस्ता होता हा जुना सुरत ते मुंबई हायवे होता. आता काही वर्षापासून बायपास झालेला आहे म्हणून शहरातून कुठली वाहतूक मोठी अवजड वाहतूक होत नाही. पण शहरातला हा एक प्रमुख रस्ता आहे आणि आता हा रस्ता आता गजबजलेला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये इथं फार सुखसुखाट असायचा, पण आता हळूहळू लॉकडाऊन संपण्यामध्ये आहे म्हणून या ठिकाणातील आता दुकानं वगैरे सर्व प्रतिष्ठान आता खुली झालेली आहेत. आपण साक्री रोडवर जात आहोत. आपण ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी जात आहोत ती व्यक्ती धुळे शहरातली एक सांस्कृतिक क्षेत्रातील आणि वैचारिक क्षेत्रातील फार मोठी व्यक्ती आहे. कमी वेळामध्ये आणि कमी काळामध्ये त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे. आपण साक्री रोडने जात आहोत अशा व्यक्तीला भेटायला की ती व्यक्ती एक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि वैचारिक क्षेत्रामध्ये त्याने कमी वेळामध्ये कमी वयात एक चांगलं नाव निर्माण केलेलं आहे, एक दबदबा त्यांनी निर्माण केलेला अशा व्यक्तींना आपण भेटण्यासाठी जात आहोत. अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आपण त्यांच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहोत. काही वेळातच आपण त्यांना भेटणार. एकदम सुंदर असं आहे, ज्याला आपण म्हणतो वेदर खूप छान आहे. आणि आपल्या प्रशासनाने जाहीर केलेलं होतं की 24 तासामध्ये पाऊस पडणार आहे. 24 तासामध्ये पाऊस पडणार आहे. त्या प्रकारे वातावरण सुरू आहे आणि वातावरण एकदम चांगलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही.
बघा हे आपले रस्ते बघितले असतीलच तुम्ही, शहरातले रस्ते मनपाचे रस्ते, आजूबाजूला खड्ड्यात रस्ता. एक मी कायम या रस्त्याने जात असतो आणि हा सुविचार या छत्रपती प्रतिष्ठानने जे का बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डवरचा सुविचार मी नेहमीच वाचत असतो. रोज नवीन सुविचार, नवीन विचार या ठिकाणी या छत्रपती प्रतिष्ठानकडून इथं दिला असतो. फार एक चांगला उपक्रम या मंडळाने सुरू केलेला आहे. आपण आलेलो आहोत या चर्चेतला आपण भेटणार आहोत आणि त्या घराकडे आपण वळत आहोत. कॉलेजच्या बाजूने आपण आता